नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपले यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार ती म्हणजे की शेवग्याच्या पानाच्या शेंगा। मित्रांनो, शेवग्याच्या पानाच्या शेंगा ह्या आरोग्यदायी खूप फायदेशीर असतात, पण त्याचमध्ये त्याच्या शेवग्याच्या पानं जे असते की जी झाडाला जे पानं येते ती पानं पण आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात। तर मित्रांनो, शेवग्याची पानं ही अत्यंत पौष्टिक मानली जातात। इंग्रजीमध्ये यालाच मोरिंगा असे देखील म्हटलं जातं। आजकाल वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी मोरिंगा पावडर, मोरिंगा चहा, कॅप्सूल आणि इतर अनेक उत्पादन लोकप्रिय झाले आहेत। प्रत्यक्षात ही सर्व उत्पादने शेवग्याच्या पानापासूनच तयार केली जातात। यामुळे महागडी उत्पादने घेण्यापेक्षा ताजी शेवग्याची पानं आहारात समावेश करणे हा अधिक नैसर्गिक आणि पौष्टिक पर्याय देखील ठरू शकतो। तर मित्रांनो, शेवग्याच्या पानामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन ई, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असते। म्हणजे की यामुळे शरीराला आवश्यक पोषक मिळण्यास मदत होते आणि दैनंदिन आहाराचा दर्जा देखील सुधारतो। शेवग्याची पानं वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जातात। यामधली फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं आणि यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अनावश्यक खाण्यावर देखील नियंत्रण ठेवणं सोपे जाते। मित्रांनो, संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत शेवग्याची पानं खाल्ल्यास वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना मदत देखील मिळू शकते। मित्रांनो, शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी शेवग्याची पानं फायदेशीर ठरतात। यामधले अँटी ॲसिड्स शरीरातील पेशींचे संरक्षण करण्यास देखील मदत करतात। मित्रांनो, जसं की बदलत्या हवामानात शरीर निरोगी ठेवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो। शेवग्याची पानं रक्तातील साखर, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात। यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असल्याने संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचा समावेश केल्यास शरीराला फायदा देखील होऊ शकतो। मित्रांनो, पचनसंस्थेसाठी शेवग्याची पानं चांगली मानली जातात। यातील फायबरमुळे पचन सुधारण्यास मदत देखील होते आणि बुद्धिगोष्ठाचा त्रास देखील कमी होण्यास हातभार लागू शकतो। मित्रांनो, जसं की हाडाच्या आरोग्यासाठी शेवग्याची पानं उपयुक्त आहेत। यामधले कॅल्शियम आणि इतर खनिजे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात। त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी त्यामधले जीवनसत्वे आणि अँटीॲसिड्स फायदेशीर ठरू शकतात। मंडळी, जसं की आता शेवग्याची पानं आहारात कशी घ्यावीत आणि तिची मदत कशी होती ती बघणार आहोत। तर मित्रांनो, ताजी शेवग्याची पाने धुवून त्याची भाजी बनवू शकतात। डाळ, आमटी, सूप, थालीपीठ, पराठा किंवा मूग डाळीचा पदार्थामध्येही पाने घालता येतात। पालेभाज्याप्रमाणे याची नियमित आहारात समावेश करता येतो। काही जण वाळलेल्या पानाची पावडर जसं की स्मूदी, ताक किंवा कोमट पाण्यात मिसळून घेतात। मात्र पावडरचे प्रमाण मर्यादित ठेवणं आणि गरजेनुसार वापर करणं योग्य ठरतं। शेवग्याची पानं पौष्टिक असली तरी त्याचं अतिसेवन टाळावे। कोणत्याही आरोग्याविषयी आजार, गर्भधारणा किंवा नियमित औषधे सुरू असतील तर आहारात मोठ्या प्रमाणात बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञाचा सल्ला घेणे चांगलं असतं। जसं की संतुलित आहारासोबत शेवग्याची पानाचा योग्य वापर केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास देखील आणि एकूण आरोग्य सुधारण्यास देखील मदत होऊ शकते। तर मित्रांनो, ही होती शेवग्याच्या पानासंदर्भातली छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।